शिवसेना ठाकरे गुट ने आगामी स्थानीय निकाय चुनाव को ध्यान में रखते हुए अब अपनी रणनीति बनाना शुरू कर दी है। इसी क्रम में बुल्ढाना में पार्टी की एक महत्वपूर्ण समीक्षा बैठक आयोजित की गई, जिसमें जिले के प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। बैठक में जिला प्रमुख जालंधर बुद्धवंत ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि आने वाले चुनाव में शिवसेना उबाटा गठ को मजबूती से उतारना है। उन्होंने स्पष्ट किया कि जिला परिषद, नगर पालिका, नगर पंचायत और ग्राम पंचायत चुनाव में पार्टी की ताकत दिखानी चाहिए और हर बूथ स्तर तक संगठन को सक्रिय किया जाएगा। इस दौरान तहसील प्रमुख और बूथ प्रमुखों को भी तुरंत काम पर जुटने के निर्देश दिए गए। जिला संगठक संदीप शेड़के ने भी कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाते हुए कहा कि बुल्ढाना जिले में शिवसेना ठाकरे गठ को मजबूत बनाना ही प्राथमिकता है। आने वाले समय में कार्यकर्ताओं की मेहनत और संगठन की एकजुटता से स्थानिक स्वराज्य संस्थाओं में पार्टी को निश्चित रूप से सफलता मिलेगी। शिवसेनेच्या येणाऱ्या काळात निवडणुका ज्या होऊ घातल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगल्या पद्धतीचं यश या जिल्ह्यामध्ये मिळावं। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा शिलेदार त्या ठिकाणी बसावा या तयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातले पदाधिकारी म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी सर्व कामाला लावले आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुका आपल्याला लढायच्या, जिंकायच्या। यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या येणाऱ्या काळात या 6 महिन्यात संपूर्ण निवडणुकाचे जास्तीत जास्त ठिकाणी आपला विजय कसा होईल यासाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका प्रमुखांना, उपतालुका प्रमुखांनी, शाखा प्रमुखांनी गाव लेवलवर कामाला लागावं या सूचना आम्ही आज या ठिकाणी दिल्या। बिलकुल, आज आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक, आढावा बैठक आज बुलढाण्यामध्ये झाली। जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। शाखांची बांधणी असेल, ग्राम पातळीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था कशा पद्धतीनं आपण ताकदीनं लढवल्या पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये जर लढायचंच आहे, पण जर स्वतंत्र लढायचं काम पडलं तर त्याची सुद्धा चाचपणी आम्ही आज या ठिकाणी केली आणि अध्यक्ष असेल याचा विश्वास आम्हाला यासाठी आहे की घाटावरच्या महाविकास आघाडीच्या ज्या आपल्या विधानसभेच्या सीट्स आहेत त्या फार थोड्या मतांनी या ठिकाणी पराभव झालेला आहे। तशी ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं पूर्वापार ही महाविकास आघाडीचीच ताकद या ठिकाणी आहे आणि आताही तो पराभव फार थोड्या मतांनी झालेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची आणि पर्यायाने शिवसेनेची सत्ता आपल्याला या ठिकाणी दिसेल।